कोपरगाव शहरातील एका 20 वर्षीय मूकबधीर मतिमंद तरुणीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी कोपरगाव बंदची हाक देण्यात आली आहे। कोपरगाव शहरातील रवींद्र उर्फ नव्वा सुखदेव मोरे या नराधमाने एका 20 वर्षांच्या मूकबधीर मतिमंद तरुणीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या घटनेने शहरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे। आरोपी विरुद्ध कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेतील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी 5 जुलै रोजी कोपरगाव बंदची हाक देण्यात आली। आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम रवींद्र मोरेला पोलिसांनी गजाआड केलंय। शहर पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला होता, तर गांधीनगर भागामध्ये चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून पोलीस उपअधीक्षक डॉक्टर सागर पाटील आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी शहरातील गांधीनगर भागातील तणावाचे वातावरण नियंत्रणात आणले। नराधम रवींद्र मोरे हा सोमवारी 3 जुलै 2017 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीला जबरदस्तीने घेऊन गेला आणि गोरोबानगर जवळील मंदिराच्या परिसरात तिच्यावर रात्रभर अत्याचार करून मंगळवारी 4 जुलै 2017 रोजी सकाळी 6 वाजता पीडित मुलीला राहत्या परिसरात आणून सोडले। पीडित मुलीने रात्रभर झालेला सर्व प्रकार आपल्या आईला हातवारे आणि इशारे करून सांगितल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आलाय। घटनेची माहिती परिसरात कळताच नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली। संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनवर गर्दी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। तरच आमचा विश्वास तुमच्यावर राहणार आहे। कोपरगाव जिल्हे घेतली माझी ते कोपरगाव जिल्हे माझी शासनाला तिथे डिपार्टमेंटला हात जोडून विनंती आहे की त्याला फाशीची शिक्षा द्यावा आणि माझ्या मुलीला न्याय मिळावा हीच मी अपेक्षा करतो। आणि सध्या गावकऱ्यांना सांगतो की तुमची मुलगी आहे, तुम्ही न्याय घ्या माझ्यासाठी, माझी मुलीसाठी, एवढंच माझं म्हणणं आहे। पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। पीडित मुलीच्या वडिलांनी अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध तक्रार दाखल करताच त्या नराधमाला अटक करून गजाआड करण्यात आले, तर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी अहमदनगर शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। कोपरगावातील गांधीनगर एरियात एका मूकबधीर मुलीवर त्याच्या शेजारच्याने बलात्कार केल्याची एक निंदनीय घटना समोर आली आणि ती जशी पोलिसांना कळलं तसं ताबडतोब आरोपीला आम्ही अटक केलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करत आहोत। याच्यामुळे थोडा समाजात काही हे झालं होतं, ते आम्ही वेळीच सगळ्या समाजातील लोकांना एकत्र करून त्यांना समजावून सांगून आता वातावरण निवळलेलं आहे, परिस्थिती शांत आहे। सगळ्यांनी अफवावर लक्ष ठेवू नये आणि पोलिसांना शांतता राखण्यात आणि तपासाला मदत करण्यात सहकार्य करावं एवढी मी विनंती करतोय। सदर जो 376चा गुन्हा नोंद केला त्या आरोपीला, तो आरोपी एकदम त्याचे निंदनीय कृत्य आहे, त्याला आम्ही ताबडतोब अरेस्ट केला आहे आणि त्याच्यावर आम्ही कारवाई करून त्याच्या विरुद्ध चार्जशीट टाकण्याचा प्रोसिजर चालू आहे। कायदा हातात घेऊ नका, कायदा हातात ही घटना झालेली आहे, ही निंदनीय घटना आहे। बहीण आहे, मुलगी आहे, पोलीस प्रशासन सुद्धा बहीण आणि मुलगी आहे, लक्षात ठेवा। तुम्ही भावनेच्या भरामध्ये कायदा हातात घेऊ नका। पोलीस प्रशासन कडक कारवाई करत आहे, तुम्ही काय सांगेल कुठलाही प्रकार तुम्ही करू नका। जे काय तुमच्या शंका असतील त्या सर्व शंकांचं निरसन करायची जबाबदारी माझी आहे, लक्षात सगळ्यांच्या। तर आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे की प्रत्येकाने आपापल्या घरी जावं। अत्याचार करणाऱ्या नराधमाला मदत करणारे आणखी कोणी आहे का याचा सखोल तपास सुरू आहे। योगेश जोखे, सी 24 तास, कोपरगाव।